नमस्कार मित्रांनो, आज आपण लर्निंग डिसॅबिलिटी या विषयी जाणून घेणार आहोत. तुमचं मूल हुशार असूनही वाचताना अक्षरांची गल्लत करतं का? लिहिताना अनेक चुका होतात का? गणित कठीण वाटतं का? अभ्यास करूनही अपेक्षित गुण मिळत नाहीये का? अनेकदा अशा मुलांना आळशी, लक्ष देत नाही किंवा हुशार नाही असं म्हटलं जातं. पण प्रत्येक वेळी हे खरं नसतं. काही वेळा या मागे लर्निंग डिसॅबिलिटी असू शकते. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे कमी बुद्धिमत्ता नाही. अनेक मुलांची बुद्धिमत्ता सामान्य किंवा त्याहूनही अधिक असते, पण मेंदू माहिती समजून घेण्याची, प्रक्रिया करण्याची आणि व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे वाचन, लेखन किंवा गणित शिकताना अडचणी येतात. याला स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर असंही म्हणतात. याचे प्रमुख प्रकार म्हणजे डिसलेक्सिया, ज्यामध्ये वाचनात अडचण येते, डिस्ग्राफिया, ज्यामध्ये लिहिणं, स्पेलिंग आणि विचार लिखित स्वरूपात मांडणं कठीण होतं, आणि डिस्कॅल्क्युलिया, ज्यामध्ये आकडे, गणिती संकल्पना, वेळ किंवा पैशाचं गणित समजण्यात अडचण येते. म्हणूनच अभ्यासात मागे असलेलं मूल कमी बुद्धिमान आहे असा निष्कर्ष काढू नये. योग्य मूल्यमापन आणि योग्य शिक्षण पद्धतीमुळे अनेक मुलांना चांगली प्रगती करता येते. आता आपण पाहूया होमिओपॅथीची भूमिका काय आहे. लर्निंग डिसॅबिलिटीसाठी एकच ठरलेलं होमिओपॅथिक औषध नसतं. स्मरणशक्ती, एकाग्रता, भावनिक स्वभाव, आत्मविश्वास, झोप, भूक, शारीरिक प्रकृती आणि इतर वैयक्तिक लक्षणांचा अभ्यास करून योग्य ते औषध निवडलं जातं. काही रुग्णांमध्ये बराटा काप, कल्केरिया फॉस, अनाकार्डियम, लायकोपोडियम किंवा कालीफॉस यासारख्या औषधांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र ही औषधे लर्निंग डिसॅबिलिटी पूर्णपणे बरी करतात असा वैज्ञानिक दावा करता येत नाही. औषधांची निवड नेहमी वैयक्तिक लक्षणांवर आधारित असते आणि कोणतंही औषध स्वतःहून घेऊ नये. लर्निंग डिसॅबिलिटीच्या व्यवस्थापनामध्ये विशेष शिक्षण, रेमेडियल एज्युकेशन, मानसशास्त्रीय मूल्यमापन, शाळेचं सहकार्य, पालकांचा संयम आणि मुलाच्या क्षमतेनुसार शिकवण्याची योग्य पद्धत सर्वात महत्त्वाची असते. होमिओपॅथीचा विचार या सर्व उपायांसोबत पूरक स्वरूपात केला जाऊ शकतो. प्रिय पालकांनो, जर तुमचं मूल अभ्यासात संघर्ष करत असेल तर त्याला कमी लेखू नका. कदाचित त्याला शिकण्यासाठी फक्त वेगळी पद्धत हवी असेल. लक्षात ठेवा, लवकर निदान म्हणजे योग्य दिशा, योग्य शिक्षण म्हणजे आत्मविश्वास आणि पालकांचा विश्वास हीच या मुलांच्या यशाची सर्वात मोठी प्रेरणा आहे. धन्यवाद.